सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा माहोल आहे, रणधुमाळी सुरू आहे, मोठमोठ्या प्रचार सभा होत आहेत। मात्र राजकीय पक्ष एकमेकांची उनीधुनी काढत आहेत, एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये त्यांचा वेळ जातो आहे असं एकूण महाराष्ट्रामध्ये आत्ता आपल्याला चित्र दिसतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 4-5 वर्षामध्ये ज्या दोन गोष्टी महत्त्वाच्या झाल्या त्या दोन गोष्टी कोणत्या? एक शरद पवारांचा पक्ष फुटला आणि दुसरा उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला। आता हा पक्ष फुटण्यामागं देवेंद्र फडणवीस यांचाच हात आहे असं दोन्ही पक्षांना वाटतं आणि त्यामुळं सध्या महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस हे रडारवर आलेले दिसत आहेत। त्यांनाच लक्ष केलं जात आहे, त्यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी केली जात आहे। आता काल परवाच मुंबईमध्ये उद्धव ठाकरे साहेबांची एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये जवळपास 13-14 मिनिटं भारतीय जनता पक्ष, एकनाथराव शिंदे यांची शिवसेना या दोनच घटकावर ते बोलले। आणि विशेष म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा अगदी खालच्या पातळीवर जाऊन उल्लेख केला आणि त्यामुळे आता महाराष्ट्राचं राजकारण आणखी किती खालावत जाणार आहे याकडे आता राजकीय तज्ज्ञांचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहूया उद्धव ठाकरे यांची जी काल सभा झाली त्यामध्ये त्यांनी काय भूमिका मांडली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणती टीका केली। शिवसेना प्रमुखांची खोली मातोश्रीत, मी जिथे राहतो तिथे वरती आहे, त्या खोलीत अमित शहा आणि मी दोघं जण बसून ते ठरवलं होतं आणि मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतले, तुळजाभवानीची शपथ घेतले। आईवडिलांशिवाय दुसरं दैवत कोणतं? तुळजाभवानीशिवाय आणखीन दैवत कोणतं? छत्रपती शिवाजी महाराज आहेत, बाबासाहेब आहेत की साधारणतः याच काळामध्ये म्हणजे फेब्रुवारी तो पुलवामाचा हल्ला कधी झाला होता ती तारीख असणार, त्याच अलीकडे पलीकडे अमित शहा आले होते आणि त्यांना मी सांगितलं होतं की 2.5 वर्षाचं, ते म्हणाले ठीक आहे। त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी लोकसभा निवडणुका होत्या, त्याच्यानंतर 4-5 महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत्या। त्या 4-5 महिन्याच्या काळात देवेंद्र मुख्यमंत्री होते। मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही आधी त्यांनी तोपर्यंत विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता, आधी लोकसभेच्या वेळेला विधानसभेचा विचारच केला नव्हता। मला देवेंद्र म्हणाले म्हणजे कसा कोपराला गुळ लावतात ते बघा। मला म्हणाले उद्धवजी मी काय करतो, आदित्यला चांगला ग्रूम करतो म्हणजे चांगला तयार करतो, मग 2.5 वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू। म्हटलं हो काहीतरी त्याच्या डोक्यात घालू नका, लहान आहे तो, त्याला पहिलं आमदार म्हणून तो त्याची कारकीर्द सुरू करतोय, तुम्ही त्याला तयार नक्की करा, पण लगेच मुख्यमंत्रीपद वगैरे डोक्यात काही घालू नका। पण पुढचा प्रश्न माझा असा होता की समजा आदित्यला मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय, मग तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही? मग तेव्हा ते म्हणाले की नाही काय 2.5 वर्षानंतर मी वरती जाणार। म्हटलं एवढं लवकर? नाही तसं नाही, म्हणजे मी दिल्लीत जाणार। म्हटलं असं सांगा ना नीट, वरती जाणार म्हणजे काय 2.5 वर्षानंतर वरती जाणार? म्हटलं असं नका करू हो। तर नाही वरती जाणार। म्हटलं बरं वर जाऊन काय करणार? काय पाऊस पडणार? नाही नाही, आपल्याला जरा कसं आहे अर्थ खात्यातलं जरा बरं कळतं, म्हणजे यांना अर्थमंत्री व्हायचं होतं, कारण मी हे त्यांचं बिंग फोडलं। मग चरफडल्यानंतर ते भरकटले, मला भ्रमिष्ठ म्हणाले। ठीक आहे मी भ्रमिष्ठ आहे की नाही लोक ठरवतील, पण तुमची हालत जी आज झालेली आहे देवेंद्रजी फार वाईट आहे। आज चरफडून ते काय बोललेत, हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत। आधी म्हणाले अमित शहाना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले, नंतर म्हणाले देवेंद्रनी शब्द दिला। अहो देवेंद्र जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये आम्हाला माहिती आहे। लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे, कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील, त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित। मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर मानतो ती बाळासाहेबांची खोली आहे आणि त्याच खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते बाळासाहेबांच्या फोटो समोर, तीच ती खोली। आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती, मी नाही, अमित शहानी सांगितलं होते तू बाहेर बस, तू बाहेर बस, 2 मोठी माणसं बोलतायत तू बाहेर बस। आणि त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते, अडवाणीजी आले होते, राजनाथजी आले होते, प्रमोदजी यायचे, गोपीनाथजी यायचे, पण तुम्हाला तुमच्या नेत्यांनी बाहेर बस सांगितलं होतं, मी नव्हतं। त्याच्यामुळे तुम्हाला त्या खोलीचं महत्त्व माहिती नाहीये। ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे आणि तिला तुम्ही नालायक माणसा तू कुठली तरी खोली म्हणतोस। होय मी आज मुद्दामून नालायक म्हणतोय, कोडगा म्हणतोय, कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच। आज जे तुमच्या विरुद्ध चहू बाजूनी देशामध्ये सगळे जे काय रान पेटलेलं आहे ते रान तुम्हाला विझवता येत नाहीये। अनेक ठिकाणी गावागावामध्ये तुमच्या सगळ्या चेल्या चपाट्यांना गावबंदी झालेली आहे। अगदी अशोक चव्हाणांना बघा, त्यांच्या सभेमध्ये लोकांनी गोंधळ घातलेला आहे।
आता अशोक चव्हाणांना वाटत असेल, अरे मी जो काय काँग्रेसमध्ये होता तो बरा होतो, मला निदान लोक विचारपूस तरी करायची, आता घामच पुसावा लागतोय, विचारपूस तर सोडूनच द्या. 14 साली सांगितलं होतं 5 वर्षांनी तुमच्या हातामध्ये या गोष्टी असतील, 19 साली सांगितलं आणखीन 5 वर्षांनी असतील, आता 5-10 वर्षाचा हिसाबच नाही, एकदम 2047 साली तुमच्या हातामध्ये बघा काय असेल. 2047 साल कोण बघणार आहे? मी सांगतो 2050 साली बघा मी काय देतो तुम्हाला. मी इथून चंद्रावरती रस्ता बांधणार. तुम्हाला तरी पटते? पण 2 वेळेला आपण कसे फसलो? आपण काय विचार केला सगळ्यांनी? समजा मी तुम्हाला सांगितलं मी इथून चंद्रावरती डायरेक्ट तुम्हाला ब्रिज करून देईन. मी सगळ्यांना विचारतो महाविकास आघाडीतल्या, तुम्हाला शक्य आहे भाई? शक्य आहे? नाहीये. पण मी सांगतो, मग तुम्ही काय विचार कराल? अरे माहिती मला होणार नाही, हे तर नाहीच सांगतायत, पण हा सांगतोय देणार, तर हा देणार सांगतोय, याला मतं तर देऊन बघू.